प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे याने जे वक्तव्य केलं त्याचा एक सोशल मीडियावरचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, ज्यामध्ये ताडदेव सारख्या ठिकाणी नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तींना घर नाकारण्यात आल्याचा हा व्हिडिओ आहे। तिथे त्यांना घर घेता येणार नाही अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। यामुळे संताप व्यक्त केला जातोय। मनसेकडून एकीकडे ताडदेवमध्ये जाऊन आंदोलन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली, तर दुसरीकडे भावेशचं जे कार्यालय आहे कांजूरमार्ग या ठिकाणी आपण जर बघितलं तर या कांजूरमार्गच्या त्याच्या कार्यालयाच्या बाहेर आता मनसैनिक दाखल झालेले आहेत। मनसेचे पदाधिकारी यांचं म्हणणं आहे की भावेशने माफी मागावी। आज या ठिकाणी या त्याच्या जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बोर्डावर चिकनचे पाय जे आहेत त्याची माळा घालण्यात आलेली आहे। मात्र जर माफी मागितली नाही तर पुढे त्यांचं कार्यालय त्याचं घर हे सगळं त्यांना माहिती आहे आणि पुढे मनसे स्टाईलने त्याला उत्तर देण्यात येईल। माझ्याबरोबर योगेशजी आहेत। योगेशजी, काय म्हणणं आहे? एकूण हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, संताप व्यक्त केला जातो आहे आणि आज तुम्ही ते चिकनची माळच घातली त्यांच्या कार्यालयाच्या बोर्डला येऊन। खरं तर भावेश हा एक सोल सेलिंग एजंट आहे। तो त्याचा व्यापार लोकांचे फ्लॅट विकून कमिशन घेऊन कमवण्याचा आहे। त्याने एक व्यवसाय करावा, मराठी मुलांनी तरुणांनी उद्योजक व्हावं या मताचे आम्ही सर्व। परंतु महाराष्ट्राला मराठी माणसाला कुठेतरी दुखवून आपण पैसे कमवावे, म्हणजे पैसे कमवण्यासाठी आपण काही करावं, हे खूप चुकीचं आहे। आणि भावेशला ह्या गोष्टी करताना कळल्या पाहिजे होत्या की आपण काय बोलतोय आणि बोलताना आपण भान ठेवलं पाहिजे होतं। त्यामुळे त्याने जे वक्तव्य केलं हे 100% चुकीचं आहे आणि त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली पाहिजे। जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्याचं आज ऑफिस तो बंद करून पळून गेलाय आणि जर नाही झालं तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू। आम्हाला सर्वच माहिती आहे, त्याचं ऑफिस माहिती आहे, त्याचं घर माहिती आहे। त्यांनी रुनवालमध्ये जेव्हा फ्लॅट घेतला तेव्हा त्यांनी त्या बिल्डरला सांगितलं का की मी नॉनव्हेज खात नाही म्हणून? तो खातच असेल ना नॉनव्हेज। तर त्याने या सगळ्या गोष्टी समजून त्या करायला पाहिजेत आणि त्याने 100% या महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे असं आमचं मागणी आहे आणि भविष्यात असा कुठचा प्रकार माझ्याकडनं होणार नाही याची ग्वाही त्याने आम्हाला द्यायला पाहिजे। काय सांगा सर, या ठिकाणी तुम्ही मनसेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेला आहात। थेट नॉनव्हेजच्या बाबतचा व्हेज नॉनव्हेजचा आता उल्लेख सोशल मीडियावर देखील करून रूम विकले जातात, कसं पाहता याकडे? खरं तर जो भावेश कावरे आहे त्यांनी स्वतःच्या व्यवसायासाठी, थोड्याशा आर्थिक फायद्यासाठी की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर त्याला काय बनायचं होतं, जे पण काही आहे ते फक्त स्वतःसाठी केलेलं आहे आणि सामाजिक भावना ज्या आहेत मराठी माणसाच्या आणि जो नॉनव्हेज खातात त्या सगळ्यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केलेला। आम्ही तर तो हातात भेटला, आता लॉक लावून पळालेला आहे, त्याला दुसरं देखील आम्ही लॉक लावलेलं आहे, चिकनचा हार घातलेला आहे। याच्या पुढे कारवाई करूच, पण आमची महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिकेला एक मागणी असेल की ज्या काही विकासक फक्त नॉनव्हेज न खाणाऱ्यांना आम्ही फ्लॅट विकणार याशी जी मार्केटिंग करतात, आज एक भावेश असेल, उद्या असा दुसरा कोणतरी असेल, त्यांच्या विरुद्ध कायदा झाला पाहिजे की ज्या पण विकासकांनी नॉनव्हेज खाणाऱ्याला जर फ्लॅट विकला नाही आणि असे कोणतंही राजकारण केलं तर त्याची ओसी ही पूर्णपणे देण्यातच नाही आली पाहिजे, नाही तर रद्द करण्यात आली पाहिजे। हा जेव्हा कायदा येईल तेव्हा ह्या सारख्या लोकांना, भावेश सारख्या फालतू लोकांना कळेल की आपण आपल्या सिस्टममध्ये काहीतरी वेगळं राजकारण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी करतोय, तर आर्थिक फायद्यासाठी करावं पण मग मार पण खावं लागेल तेवढा त्यांना, हे पण आम्ही मनसेतर्फे क्लिअरली सांगतो। विश्वजित जी, मुख्यतः मुंबई उपनगरांमध्ये वारंवार घाटकोपर असेल, मुलुंड असेल, आता आपण जर बघितलं तर कांजूरचाच हा रहिवासी असलेला मुलगा आहे, जरी ताडदेवमध्ये प्रकरण झालं, पण हे वारंवार अशा प्रकारचे वाद समोर येतात, कसं पाहता याकडे? खूप गंभीर आहे हे सगळं। कारण मुंबईमध्ये लक्षात घ्या, तुम्ही इस्टेट एजंटचं काम करताय, मी इस्टेट एजंटच नाही, मला जनरली बरेच ते धंदे चालू असतात, पण त्यांनी हा मराठी भाषेला किंवा व्हेज नॉनव्हेज ह्या पद्धतीमध्ये डिक्लेरेशन ते जेव्हा असं करतात की नॉनव्हेज बोलल्यावर कोण येतो? प्रामुख्याने मराठी वर्ग येतो, बरोबर ना? व्हेज बोलल्यावर कोण येतो? प्रामुख्याने ते जैन मारवाडी कोण असेल, आता ते लपून खातात, ती वेगळी गोष्ट आहे, खातातच, लपूनच खातात, ती वेगळी गोष्ट आहे। पण त्याच्यामध्ये तर तुम्ही आपल्या मराठी माणसांना त्याच्यापासून त्रास होतोय किंवा आपल्या लोकांना ती लोक कमी दर्जा देतोय असं जर वाटतं असेल तर आमचं तर अशा सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष असतो, एकदम बारीक लक्ष। त्यांनी धंदा करावा पण हा सगळ्या वादापासून दूर राहून धंदा करावा। आज तो खरा आम्हाला भेटला असता तर आज बऱ्याच काही गोष्टी ते झाल्या असत्या, पण तरी पण मराठी माणूस म्हणून म्हणजे आम्हाला वाईट हेच वाटतंय। जर हा जर दुसरा कोण असला असता तर एवढा हा दरवाजा आहे ना 2 भाग झाले असते आणि आम्ही आतमध्ये गेलो असतो, पण हा मराठी माणूस आहे आणि आपल्या मराठी माणसाला या सगळ्या गोष्टीची तळमळ पाहिजे।
आणि त्यासाठी म्हणून आम्ही आज आम्ही आज अचानक पटकन म्हणजे 2 तासामध्ये या सगळ्या गोष्टी ठरल्याने आम्ही या प्रमाणामध्ये इथे आलो. का आलो? कारण ह्याचा कुठेतरी गांभीर्य अशा लोकांना लक्षात आलं पाहिजे. आज हा कावरे आहे, उद्या अजून इतर इस्टेट एजंट आहेत, ते वेगवेगळ्या पद्धतीमध्ये अशा पद्धतीने ती लोक मार्केटिंग करून शेवटी काय होतं, मराठी माणूस, महाराष्ट्र ह्याचाच अपमान होतोय ना. तुम्ही करू काय म्हणजे ते दाखवू काय इच्छितात की मराठी माणूस कॅपेबल नाहीये का या 5-6 करोडची जागा घ्यायला? हो, आमच्यामुळे तुम्ही चंद्रावर गेलात. हो, लक्षात घ्या, जगाला चंद्र आहे ना आपल्या मराठी माणसांमुळे दिसला आहे. त्यामुळे आम्ही इथे महाराष्ट्रामध्ये आहे ना, जी सगळी प्रगती दिसते ना, ही आमच्या लोकांमुळे होते. आमचे जे प्रयत्न आहेत इथे खडतड प्रयत्न आमच्या लोकांचे आहेत म्हणून दिसते. तुम्ही पैसेही कमवताय, त्याच्यावरच कमवताय, आणि आज येऊन तुम्ही एखादा असंच नॉनव्हेज व्हेजचं दाखवून तुम्ही मराठी माणसाचा अपमान करताय, तर हे सहन केलं जाणार नाही. शेवटचा प्रश्न विनोदजी, आज या ठिकाणी तुम्ही चिकनची माळ घातलेली आहे, पण जर त्याने माफी मागितली नाही तर पुढे काय, मग पुढचा डिसिजन आता मनसेचा काय असणार? चिकन नेऊन याचा रसा बनवून परत त्या बिल्डरलाही आणि भावेशलाही आम्ही भरवण्याचा प्रयत्न करू आणि भरवूच त्याला. दुसरी गोष्ट मी असं त्याच्याही गळ्यात, भावेशच्या गळ्यात आम्ही घालूच नंतर. पण मी याच्यावर एक विषय सांगू शकतो की आज भावेशने ओळखलायला पाहिजे होतं की 2 समाजामध्ये कशी भांडणं लावली जातात. आज ते लोक जे कोणी असेल, जो बिल्डर असेल, जो जैन असेल किंवा कोणी असेल, त्यांनी भावेशला सांगितलं की हा फ्लॅट विक आणि अशा लोकांना विकू नकोस. म्हणजे ह्याचा अर्थ मराठी माणसाला मधी घालून कुठेतरी 2 ह्याच्या समाजामध्ये विभाजन करायचा प्रयत्न हे लोक करत आहे. हे स्वतः पडद्यामागे राहत आहेत, परंतु अशा लोकांना पुढे करून हे आपल्यामध्ये मराठी माणसामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात. भावेशने हे ओळखायला पाहिजे होते. भावेश तेवढा दूधखुळा नाही आहे. ह्याच्या वडिलांनी बिझनेस ह्याचाच केला होता आणि ह्याच्यापासून ते मोठे झाले. ह्याच्या पुढे भावेशलाही आज सांगू शकतो की आज तू मराठी माणसाचा अपमान केलेला आहेस आणि हे कदापिही मनसे सहन करणार नाही. जरी तू आमच्या कांजूरमध्ये राहत असला तरी पण आम्ही मराठी माणसाचा अपमान सहन करणार नाही. ह्याची माळ यापुढे तुझ्या गळ्यात असेल आणि तुझ्या त्या बिल्डरच्याही गळ्यात असेल, एवढं आम्ही सांगतो. मनसेबरोबर युवा सेनेचे पदाधिकारी देखील आलेले आहेत, शिवसेना युबीटीचे. काय सांगाल तुम्ही मनसेच्या सोबत या ठिकाणी तुम्ही देखील शिवसैनिक देखील या ठिकाणी सामील झालेले आहात, काय तुमची पण मागणी आहे? या महाराष्ट्रात आणि मुंबईत खास करून मराठी माणसावर ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी लोकांना अपेक्षित फक्त राजसाहेब आणि उद्धव साहेबांचं नेतृत्व मान्य असतं. त्यामुळे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भावेश कावरेचा निषेध करतो. सांगण्याचा उद्देश भावेश कावरे हा कांजूरचा स्थानिक जरी असला तरी त्याचे बहुतांशी कुटुंबातला व्यवसाय चिकन आहे. त्यामुळे चिकनवरच हा मोठा झाला आहे आणि हा चिकनवर मोठा होणारा भावेश कावरे वारकऱ्याच्या घरात गेला हाच मोठा विषय आहे. त्यामुळे 2 ह्याच्यामध्ये वाद निर्माण न करता आज फक्त माळ घातली आहे. उद्या सकाळी आम्ही भावेशच्याच कुटुंबातल्या कोंबड्या घेऊन त्याच्याच घरात सोडू, असं तीव्र त्यांनी जर माफी मागितली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने मी हा पूर्ण भावेश कावरे यांचा निषेध करतो. आपण जर बघितलं तर या ठिकाणी मनसेबरोबर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. भावेश कावरेच्या कार्यालयाला चिकनची माळ घालण्यात आलेली आहे आणि जर त्याने माफी मागितली नाही तर मनसे स्टाईलने, शिवसेना स्टाईलने त्यांना त्या ठिकाणी जो आहे तर त्यांना विरोध देखील केला जाईल, आंदोलन केलं जाईल, अशी प्रतिक्रिया मनसेच्या आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई.